तील दीक्षाभूमीवर एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। थेट दृश्य पाहूयात। काही वेळापूर्वी रामगिरी या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला। एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत, भेट देत आहेत। त्यांच्यासोबत आपल्याला दादा भुसे असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यांच्या या दौऱ्यामध्ये इतर शिवसेना शिंदे गटाचे कोणते नेते सहभागी होतात का हे पाहायचंय। योगेश कदम सुद्धा पाहायला मिळत आहेत। दीक्षाभूमीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत, भेट देत आहेत। नागपुरातली ही लाईव्ह दृश्य आहेत। दीक्षाभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। दीक्षाभूमीतली ही आतली दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे इतर नेते सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे नागपुरामध्ये विविध घडामोडी घडत असतानाच काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक आटपून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीच्या दिशेने रवाना झाले। अगदी काही क्षणांपूर्वी ते दाखल झालेले असून सध्या त्यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे दीक्षाभूमीमध्ये। एकनाथ शिंदे गटाचे इतरही मंत्री आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत। एकनाथ शिंदे दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहेत। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी इतर महत्त्वाच्या घडामोडी घडताना नागपुरात पाहायला मिळत आहेत। हा नियोजित दौरा असून काही वेळापूर्वी त्यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि बैठकीनंतर दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहेत। दीक्षाभूमीमध्ये भेट दिल्यानंतर ते विधिमंडळाकडे रवाना होतील। त्यापूर्वी दीक्षाभूमीमध्ये दाखल होत अभिवादन एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या इतर नेत्यांनी केलेलं आहे। दादा भुसे, योगेश कदम हे आपल्याला पाहायला मिळतात। उदय सामंत सुद्धा आहेत त्यांच्यासोबत।